बोलणार आहे आई, बहीण, नणंद, सासू म्हणून बोलणार नाही, मैत्रिणीही नाही. मी एक स्त्री म्हणून बोलते, तुम्ही स्त्री म्हणून घ्या. निगेटिव्हली घेऊ नका, पॉझिटिव्हली घेऊ नका. एक स्त्री बोलते, एक स्त्री ऐकते. आणि म्हणजे इथं पुरुष मंडळी आहे आणि रिस्पेक्टेबल पुरुष मंडळी आहेत सगळे. त्यामुळं कसं आहे, आम्ही ज्यावेळेस सरकारी पक्ष म्हणून काम करतो, आताच्या सरांना सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस तुमच्याकडे ऍडमिशनला मुलं मुली येतात किंवा तुमच्याकडे विद्यार्थी येतात, मला एवढं तुम्ही काही फरक करता मुलगा मुलगी म्हणून, ठीक आहे. त्यावेळेस आम्हाला की ज्यावेळेस क्लायंट येतात त्यावेळेस पुरुष किंवा स्त्री म्हणून फरक करता येत नाही. वकिली व्यवसायाचा पहिला नियम, आपण जजमेंट न करता तटस्थ राहणे. मी पुरुषी प्रधान, मी स्त्री प्रधान, सो सॉरी नाही, मी तटस्थ आहे सध्या. पण महिला दिन असल्यामुळे मी महिलांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बोलेन मी, पण मध्ये मध्ये पुरुषांची ही बाजू मी मांडेन, ठीक आहे. चालेल. तर मला जमेल तसं. माझी भाषा कशी आहे की माझे जे पक्षकार आहेत सगळे तालुका लेवलचे आहेत, त्यामुळे माझी भाषा थोडीशी गांभीर्य येईल, तुम्ही समजून घ्या. तर महिला दिन 8 मार्चला आहे. पुरुष दिन कधी होतो कोणी हे सांगावं? व्यासपीठावर सांगितलं तरी काही हरकत नाही. पुरुष दिन सांगावं. पुढचे प्रश्न. आंतरराष्ट्रीय 20 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय दिन. लिटल बिट मिस्टेक, 19 नोव्हेंबर. पण बरं काय वाजवा पुरुषांचे एक अधिकार सांगणारी स्त्री असेल कसं? म्हणजे आम्ही पुरुषांचा विचार करतोय, ठीक आहे. म्हणजे महिला दिन साजरा होतो, पुरुष दिन तुम्ही नाही साजरा करत. बाहेर पडला की महिला दिन, पुरुषांचं काय? 19 नोव्हेंबर. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे. दुसरा प्रश्न की मॅडमने जसं मोठं कार्य केलेलं आहे, स्त्रियांना पोळगी मिळते. माझा हा दुसरा प्रश्न, पुरुषांना पोळगी मिळते का? मिळते. मिळते. पुरुषांचा दुसरा अधिकार सांगितला, पोळगी मिळते, ठीक आहे. त्यामुळे इथून पुढे स्त्रियांची बाजू घेतली तर तुम्ही प्लीज तुम्ही नाराज होऊ नका, ठीक आहे. तर आता ते गाणं ऐकलं स्मिता पाटीलचं, कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. मौत भी तुझसे हारी है या वाक्याचा अर्थ मला कोणी सांगेल? कुणीही सांगावं. मी फक्त इथे स्त्रिया, तुम्ही म्हणतात की स्त्री कमजोर आहे. मला तुम्हाला एवढं दाखवून द्यायचं की तुम्ही कमजोर नाही, तुम्ही किती ताकदवान आहात हे मला फक्त सांगायचं आहे. तर मौत भी तुझसे हारी है या वाक्याचा अर्थ कुणीही सांगावा मला. एक्झॅक्टली, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण बाळाला जन्म देतो, स्त्री ज्यावेळेस माहेरी जाते, 9 महिने ती गरोदर असते, पण ज्यावेळेस 9व्या महिन्यात जाते, कुठे गेली ती? बाळंतपणाला गेली. तर बाळंतपण या शब्दाचा अर्थही सांगून टाका प्लीज. एक्झॅक्टली, कुणी सांगितलं? एकदा काढा. बाळंतपणाचा अर्थ ज्यावेळेस 9व्या महिन्यात ती स्त्री बाळंतपणासाठी जाते, आमची रणरागिणी एकतर बाळ घेऊन येईल, नाहीतर कदाचित त्यात तिचा अंतही होऊ शकतो. मान्य करता ना? म्हणजे ज्या स्त्रीला माहितीये की मी 9 महिने एक जीव पोटात वाढवते, त्याला मी ज्यावेळेस जन्म द्यायला जाणार आहे त्यामध्ये माझा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि होतो. स्मिता पाटीलचा झालेला आहे, म्हणून तिचं गाणं घेतलं मी. तिनंच हे गाणं म्हटलं आणि बघा काय की त्या बाळंतपणात तिचाच अंत झालेला आहे. तुम्हाला माहित असेल स्मिता पाटीलचं वय 30-31व्या वर्षी बाळंतपणात झालेला आहे. मग स्त्री कमजोर कुठे पडली? नाही पडली, कारण तिची मानसिक, तिची शारीरिक, इमोशनली ती इतकी खंबीर आहे की 9 महिने माझा अंत 9व्या महिन्यात होणार आहे या याच्याने ती कामं करते, ते सगळं करते आणि ते सत्य स्वीकारून जर ती हे एक्सेप्ट करत असेल, कोणतीही स्त्री कमजोर नाही. आई, मुलं आपल्याला आई म्हणतात. का म्हणतात? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ज्यावेळेस बाळंतपण चालू असतं असं म्हणतात त्या स्त्रीचा आत्मा ईश्वराच्या चरणाला शिवून परत आलेला असतो की देवा मला वाचव, म्हणून ती आई. म्हणून ती आई. कदाचित काही अनमॅरिड आहेत, मला त्यांना मी काय सांगते हे कळणार नाही, पण बऱ्याचशा
धरतीये म्हणून ती आई. आईचा अर्थ कळला का? ठीक आहे. आणि नेक्स्ट मला असं सांगायचंय की सर ज्या वेळेस एक पुरुष सक्सेसफुल होतो, ठीक आहे, तो खूप पुढे जातो. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, पाठीमागे असतो. ज्यावेळेस स्त्री सक्सेसफुल होते त्या स्त्री सोबत नवरा, वडील, भाऊ होता. या सोबत आणि पाठीमागचा अंतर काय हो? याचा कधी विचार केला? कोणीही सांगा. महिला दिन. स्त्रीच्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात आहे, पण स्त्रीच्या सोबत तो म्हणजे म्हणतात ना की माझा नवरा सोबत होता म्हणून मी करू शकेल. तिच्या सोबत आहे. आपण सगळे वर्किंग वुमन आहात. इट मीन्स दॅट यू आर ऑल्सो सक्सेसफुल पर्सन. यू आर ऑल्सो प्लीज तुम्ही सांगा. अर्थ असा होतो की आमच्यात असं म्हणतात बरं का की पुरुषाच्या पाठीमागे यासाठी हात असतो की बाबा तू पुढे जा, बिनधास्त, तुझे आई वडील संसार मुलगा सगळं माझ्या ताब्यात आहे, तू फक्त सक्सेसफुल हो. तुम्ही म्हणजे प्लीज तुम्ही मला हे करू नका प्लीज, की तुम्ही फक्त सक्सेसफुल व्हा, आम्ही पाठीमागे आहोत. ठीक आहे. पण काय होतं समाजात पर्सेंटेज असा आहे ना की ज्यावेळेस पुरुष सक्सेसफुल होतो, काही आहेत बघ का, असं नाहीये, कायद्याने प्रत्येक गोष्टीला अपवाद दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक अपवादात प्रत्येक गोष्टी येतात. त्यामुळे काही पुरुष असे असतात ना की ज्यांना स्त्रीचं जे बलिदान आहे, तिची जी म्हणजे तिनं जे एकजीव वाटून केलेला संसार आहे, तिनं तिच्या म्हणजे जे काही जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत, त्याला ज्या पद्धतीनं म्हणतात की लग्नानंतर पुरुष हा सासूचं जसं बाळ असतं तसं एका स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तसंच ती नवऱ्याच्या पाठीशी एक आई म्हणून खंबीरपणे उभे राहते. मग त्याला ते माहित असतं की ही आहे, मी बिनधास्त बोलू शकतो, ही आहे, शी इज दॅट. म्हणून की पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. पण काही पुरुष काय करतात की जे सक्सेसफुल होतात, पाठीमागं सोडलं, तो गेला पुढे, टाटा बाय बाय. त्यामुळे असेही म्हणतात की स्त्री पाठीमागे राहते, तो जातो पुढं, पण आपण पाठीमागेच राहिलो नाही ना. कारण ह्या सगळ्यात आपण इतकं गुरफटून घेतलं की आपल्याला पुढे जायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात आहे. एखादे जर म्हणजे पुरुषांनी जर सपोर्ट केला, आता तुमच्यापैकी जे आहेत त्यांनी सपोर्ट केला तर तुम्ही पुढे गेलात, नाही मिळाला तर ती पाठीमागेच राहिली म्हणून पाठीमागे. आणि सोबत का? कारण तो सोबत असताना आपल्या जबाबदाऱ्या म्हणजे स्त्रीवर असलेल्या जबाबदाऱ्या, तू एक्झामला गेली मी मुलं सांभाळतो, तू कामावरून आली ठीक आहे आपण कामाचं काहीतरी ऍडजस्ट करू, काम नाही केलं ठीक आहे आज नको उद्या कर होऊन जाईल, ठीक आहे मी पण हातात करू, छोट्या छोट्या गोष्टी झाडून काढणं, हे काढणं, कपडे वाळू घालणं, कपडे घरी घालणं, सोबत. ही झाली सोबत की तू आहेस ना, मी तुझ्या सोबत आहे चल. आणि त्या पुरुषाच्या पावलाबरोबर पाऊल टाकून ती सोबत चालत जाते, ती पाठीमागे राहत नाही. म्हणून स्त्री जेव्हा सक्सेसफुल होतं तेव्हा पुरुष सोबत असतो. हा फरक आहे पाठीमागच्या हाताचा आणि सोबतच्या शब्दाचा. तर मी एवढंच म्हणेन की पाठीमागे राहू नका, सोबत चला. किंवा असे पण आहेत की आजकाल मिस्टर एज्युकेटेड आहेत आणि फक्त स्त्रिया जॉब करतात, त्यामुळे मी त्यांना पण अशी रिक्वेस्ट करेन की तुम्ही पुरुषांनाही मागे ठेवू नका, सोबत घेऊन चला. आहे बरीचशी परिस्थिती आहे, कारण प्रत्येक घरातल्या प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला नोकरी मिळावी, धंदा व्हावा, व्यापार व्हावा एवढे अवेलेबल नाहीये, एवढा समाज सुधारलेला नाहीये, एवढ्या जॉब वॅकन्सी नाहीये. तुम्ही विचार करा, 1200 सारख्या ठिकाणी इतकी घरं आहेत, प्रत्येक पुरुषाला घर चालवायचं आहे, तेवढ्या नोकऱ्या नाहीये. व्यापार करताय तुम्ही, तेवढे बिझनेस नाहीये, कॉम्पिटिटर आपल्या समोरच आहेत. मग मला सांगा, त्यात आपण स्त्रियाही बाहेर पडलेलो आहे. मग आपल्यालाही जॉब पाहिजे, आपणही बिझनेस करणार, आपणही उद्योजिका आहोत, मग तेवढे आहेत त्या समाजात नाहीये. त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या सोबत चाला, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर मी 2-3 महत्वाचे प्रश्न झाले. आता मला हे म्हणायचे की मॅडमने ज्याप्रमाणे तुम्हाला अधिकार सांगितलेले आहेत तुमचे, ठीक आहे, मी असं म्हणते नेहमी की पॉवर्स कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटीज. स्त्रियांना जेवढे अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांना जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत. 100% तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर करा. पण ज्यावेळेस काय होतं की आम्ही कोर्टात केसेस चालवतो ना, 70% फेक केसेस असतात. बरोबर आहे मॅडम? बरोबर आहे. मी सत्य का बोलते, कारण
या खोटं बोलतात व्हायला नको. मी खरंच बोलते, कोणालाही विचारा तर कोर्टात बोलले भादुले मॅडम बोलले की ती काळ्या दंडावरची पांढरी ते खरं आहे, ती खोटं नाही बोलत. मला बाजू घेऊन होत नाही, जे सत्य आहे ते सत्य आहे. तर 70% पण अन्याय पण होतो. त्यामुळे काय होतं, 70% फेक केसेसमुळे 30% खऱ्या केसेसवर त्याचा परिणाम होतो. खरंच होतो. ज्याप्रमाणे आजकाल जे आहे की त्रासलेली स्त्री कोर्टात न्याय मागायला येते. आजकाल तर अतुल सुभाषची केस आहे, परवा एकाने घेतलेला आहे. बरेचसे आहेत की जेंट्स सुद्धा त्रासलेले आहेत, पण ते समोर येत नाहीत कारण कधी कधी इगो दुखावला जातो त्यांचा की अरे मी पुरुष असून मला त्रास होतो म्हटल्यावर मला समाज काय म्हणेल. तर मी म्हणते तुमच्या अधिकारांचा वापर करा, पण तुमच्या जबाबदाऱ्याही तुम्ही जाणून घ्या. काय आहेत तुमच्या जबाबदाऱ्या? तर आता इथे सगळे वेल एज्युकेटेड आहेत, ठीक आहे. आज आपण तुम्ही मला माझ्या मते एक कोर्टात चक्कर टाका, ठीक आहे. आजपर्यंत किती बायकांनी अचानक रजा टाकून मुलांच्या शाळेत गेले त्यांनी चौकशी केली की मुलं काय करतो. अचानकच रजा टाकून मुलगी काय करते. हा, हॉस्टेलवर मुलं ठरलेली आहेत तुम्ही. रात्री अहो चला आपल्याला जायचं का, दरवाजाच्या बाहेर मारून आत काय चाललंय किती जणींनी बघितलं. आई वडील येणार म्हणजे ती रूम आवरलेली असते, हो चकाचक असते. बायकांपेक्षा मुलं रूम साफ करतात, भारी करतात. पण आपण जॉब करताना आपली ही जबाबदारी आहे. मुली, आपल्या मुलीकडे नवीन ड्रेस आला. आजकाल मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन मागवलं काय, पैसे कुठून आले? तुला पैसे कुठून आले? मुलीच्या अंगावर नवीन ड्रेस दिसतोय ना तुम्हाला. पार्लर, मला माहित आहे पार्लरला म्हणतात 2-3 हजार खर्च येतात, मी नाही करत. पण आपल्या मुलीमध्ये बदल दिसतोय. कुठून आले पैसे? आपण किती दिले होते तिला? तू एवढा खर्च कुठून केलास? मोबाईल आहे, आपण वेल एज्युकेटेड आहोत. मोबाईलची हिस्ट्री चेक करा वेळोवेळी. अचानक मोबाईल घ्या. आजकाल एक पॅड आले सेपरेट बेडरूम, माहित नाही का? गॉड मला अभ्यास करायचा ना, खूप स्टडी आहे. सेपरेट बेडरूम ते एकदम महत्व, सेपरेट बेडरूम कर. अचानक 1:30-2 वाजता कोणी घराच्या आत गेले तिच्या बेडरूम मध्ये? महिला आहे का, मी महिलेविषयीच बोलते, मुलाचे तर राहते बाजूला. किती जण गेले? मैत्रिणीच्या घरी गेली, हो ठीक आहे जा. मला आपली गाडी काढून किती जणी गेल्या? इकडेच मैत्रिणीकडे चालली ना. त्या मैत्रिणीच्या आईचा नंबर आहे का तुमच्याकडे? तुम्ही विचारलं का हो परवा दिवशी ती आली होती, बऱ्याच वेळ तुमच्याकडे बसली होती. सहज बोलता बोलता किती जणींनी चौकशी केली. आपल्या वर्किंग वुमनचा हा प्रॉब्लेम आहे, आपल्याला वेळ नाही मिळत. हे झालं पाहिजे, या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. या आहेत, मी म्हणत नाही काही जण करतात. मी म्हटलं ना प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे, पण कुठेतरी याला वाचा फुटली पाहिजे, कुठेतरी याचं ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. तुम्ही मोबाईलची हिस्ट्री चेक करा. मुलगी कुठे जाते, मुलगा कुठे जाते, हॉस्टेलवर जाताय. सर मी सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे, 10 ते 6 मी काम करते. कधी कधी कामकाजमध्ये लवकर संपलं तर मी 4 जाऊ शकते, कारण काम केसेस संपलेले आहेत. कधी कोर्ट रजेवर असेल तर मी जाऊ शकते. माझ्या मुलाच्या बरोबर शाळा सोडली की 3-3:30ला फोन येतो, आई तुला किती वाजतील? 6-6:30 वाजतील. अर्धा किलोमीटर लांब गाडी थांबवते, मी चालत घरी जाते. स्पॉट त्यांना इतकी सवय झाली. हा ऐक तू आधी माहिती आहे म्हणजे काय करतात मुलं ज्यावेळेस तुम्ही नसतात. तुम्ही वर्किंग आहे, मुलं घरी काय करताय? गेलाय कधी अचानक काय व्हायचंय ते उद्या रजा टाकली, सर मुलाकडे जायचं मला, विषय संपला, चला जावा आणि बघून या. तुम्ही स्पॉट टाका, आपल्याला नाही जमत, नवऱ्याला सांगा. अचानक जावा शाळेत, अचानक जावा कॉलेजमध्ये जातात तुम्ही. परस्पर सरांना मी काय म्हणते विद्यार्थ्यांसमोर ही माझी मुलगी तुम्ही जाऊन भेटताय. कसं असतात काही गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत की बोलता येत नाही आपल्याला विद्यार्थ्यांसमोर. तशा वेळेस अचानक तुम्ही जाऊन त्यावेळेस ज्यावेळेस विद्यार्थिनी तुमची ट्युशनला असेल, इकडे असेल, तुम्ही जावा कॉलेजेसमध्ये, भेटा त्यांना. किंवा तुमच्या जे आहे विद्यार्थी हाताखालचे त्यांना म्हणजे जे शिकतात तुमच्या हाताखाली त्यांच्या पॅरेंट्सला बोलवून घ्या, तिची प्रगती सांगा, ती कुठं काय करते. एक केस आली होती बरं का की मुलगी 8वीची, सांगू नये नाव मी करत नाही, मुलगी 8वीची होती, शाळेत जायची. आता आपल्या इथं चालतं म्हणजे पार्शल आय थिंक की शाळेत गेल्यानंतर दुपारी बॅग घरी वगैरे ठेवून जेवायला काहीतरी जातात. हे मला माहित नाही पण त्या किस्स्यामध्ये आहे. ती काय करायची, शाळेत जायची, बॅग ठेवायची, दुपारी ती काय टीचरांना वाटायचं हा मुलगी आली प्रेझेंटिंग मुलं आहे, ही काय बघत होती आमच्यासमोर, ही काय खेळता पोरगी काय कुठे गेली फिरायला गेली. ज्या वेळेस ती पिलेल्या नशेच्या हालतमध्ये भेटली 8वीची मुलगी, ही गोष्ट ओपन झाली.
ही गोष्ट ओपन झाली. त्यामुळं एक तुम्ही ज्यावेळेस ऍज अ टीचर, ऍज अ प्रोफेसर, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी पण येते की ज्यावेळेस हे केसेस दाखल होतात मुलींमध्ये झालेले बदल. मला मान्य आहे काही पॅरेंट इतके ॲडमिट असतात ना, ओ माय गॉड ती माझी मुलगी अशी एकदम आणि तुम्ही असं का बोलताय? ओ माय गॉड, ओ माय गॉड तुझी मुलगी कुठे चालली ते बघ ना. तू ते बघ ना, आम्ही तुला सांगायचा काय प्रयत्न करतोय, तू काय सांगतेस आम्हाला? हे तर ही गरज आहे, ही आपली जबाबदारी आहे, ही जबाबदारी आहे. मला मान्य मी थोडस स्त्री विरोधी बोलते, काय बोलते मला माहित नाहीये, पण मी सांगते की ज्या केसेस आम्ही ज्या हँडल केलेल्या आहेत, ज्यात जे निगेटिव्ह पण आला मी तो तुम्हाला सांगते. येते लक्षात? त्याप्रमाणे की आणखी 2-3 विषय होते म्हणजे चांगले लक्षात आले होते. पण ते बोलण्याच्या ओघात हे होतं. हा मुलं सायबर लॉ तर सांगेनच की म्हणजे एक विषय मुद्दा होते आणि मग मी पुढे जाते की ज्या केसेस हँडल केल्यात आम्ही त्याच बोलतो आणि मी बार्शीतल्या केसेसच बोलते, मी बाहेरगावच्या बोलत नाही. आई मुली सांभाळताना मुलगी झाली नाही, आता काय करायचं, आता हिला सारखं लक्ष द्यायला. मला स्वतःला मुलगी आहे, मला मुलगी 3 पिढ्यातून एक मुलगी झालेली आहे आमच्या घराण्यात. मला एकटीला मुलगी आहे आणि एक मुलगा. डोक्याला ताप वाढला, आता हिच्या मागे फिरावं लागेल. पण तुम्हाला हे लक्षात आलं का मुलांनाही रेप होत आहे, मुलांनाही रेप होत आहे. शाळा कॉलेजेसच्या बाथरूम मध्ये त्यांना बुलिंग केलं जातं, त्यांना त्रास दिला जातं. कारण बरेचसे लेक्चर मला कॉलेजेस मध्ये मुलांच्या पोक्सो अवेअरनेस साठी खास बोलवलं जातं, कारण की हा विषय इतका नाजूक आहे ना की आपल्याला हँडल होत नाही. हा खूप केअरफुली त्याला डेलिकेटली असं मांडावं लागतं, कारण काही पॅरेंट एक्सेप्ट करत नाहीत, कारण त्यांचं एज्युकेशन किंवा अवेअरनेसच नाही. मुलाचं पण कसं होतं, आता मी कशी सांगणार, तुम्ही जावा डॉक्टरांना कन्सल्ट करा. मुलगा वयात येतो, हार्मोन्स बदलतात, त्याच्यामध्ये बदल तुम्ही स्वीकारा. बाहेर मैत्रीण शोधतो, अरे तुम्ही मैत्रीण म्हणा ना, कुठे गेलता बाळा, काय केलं होतं, कसा गेला, नवीन शर्ट दिसतो कसा दिसतोय शर्ट, त्या मित्रासोबत गेलता, बरं नंबर दे, त्याच्या मित्रांचे नंबर ठेवा तुमच्याजवळ. आज तिकडे गेला होता, निघाले, जाऊ भेटायला काय हरकत आहे, तू तिथे आहे का, काय तर मी आलेच. आपण वर्किंग मागे बाहेर नाही, मागे नाही पडायचं. त्याला एक धास्ती बसली पाहिजे, बाबा माझ्या डेंजर आहे, कुठेही काय सांगताय नाही, मला 100% विश्वास आहे की हिचा भरोसा नाही कुठे. त्याला अशी धास्ती स्वप्नात सुद्धा बसली पाहिजे. अभ्यासिकेत आहे, आलेच, अभ्यासिकेच्या खाली उभारूनच फोन करायचा, कुठे आहे अभ्यासिकेत आहे, कुठे पायऱ्या चढायला कुठे आहे पोरगं तुमचं. इलेक्शन काळामध्ये 200 किलो गांजा सापडला. मुलगा कुठे होता तुमचा. आपली जबाबदारी आहे ना, पैसा कमवतोय मान्य आहे, घर सांभाळणे मान्य आहे, कारण ज्या वेळेस मुलाचं मुलीचं मगाशी सरांचं माझं डिस्कशन झालं, आपण कितीही प्रगत होऊ दे, काही झालं तर आईचं लक्ष कुठं होतं. आई कमवती ती, पगारही देत होती, घरातल्या धुणं भांडी करत होती, सगळं होते. मी स्वतःचा स्वयंपाक करून आले. शिकरे मॅडमला फोन केल्यानंतर मी म्हटलं मॅडम मी स्वयंपाक घरी आलेच, सगळ्या स्वयंपाक करून आले असतील, ठीक आहे, तुम्ही कितीही काम करा. मी सरांना म्हटलं मुलाची शाळेची फी भरायची वेळ आली, पुरुषाकडे तोंड देतो, काय हो तिचं काय झालं, तुम्हाला नाही कोणी विचारणार, ते त्यांनाच विचारणार. कसं आहे, या समाजाची मानसिकता झालेली आहे जबाबदाऱ्या वाटून देण्याची, घेण्याची. त्यामुळे ज्यांनी त्यांनी ज्याचा त्याचा रोल जर जबाबदारीने केला ना, मुलं वाया नाहीत जाणार. नवरा बायको कलेक्टर होते, एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असेल, नाव नाही सांगणार, त्यांनी आत्महत्या केली. पैसा काय उपयोगाचा. करंट केस आहे, मंत्रालयामध्ये नवरा बायको जॉबला होते, अपत्याने आत्महत्या केली. त्या पैशाचं तुम्ही काय करणार, पुढे जावा, पैसा कमवा, सक्सेसफुल व्हा, पण आनंद, समाधान, सक्सेस. तुमचा मुलगा काय करतोय, तुमची मुलगी काय करते, ओ माय गॉड मी खूप सक्सेसफुल आहे, पोरगा काय करते, नापास काढतोय, मुलगी काय करते, शिकेल झाले, लग्न करून दिले आहे, तिला मुलगा मुलगी आहे. आपल्या सक्सेसफुल होण्याचा काय अर्थ आहे त्याला, म्हणजे सोबत चालताना नवराही यावं लागणार आहे आणि लेकरही यावं लागणार आहेत आपल्याला. येते लक्षात ती गोष्ट. आणि मुलांकडे इतकं लक्ष का हवं म्हणते मी की 8वीचा मुलगा शाळेत एक बुक डेपो होतं, तसंच तर काही गोष्टी डिस्क्लोज नाही करतात तरी पण मी फॅक्टर डिस्क्लोज करते.
8वीचा मुलगा बुक डेपोमध्ये बुक घ्यायला गेला होता आणि तिथल्या कामगारांनी त्याला सांगितलं की बाळा तिथे गोडाऊन आहे, खूप प्रकारचे बुक्स आहेत, चल तुला पाहिजे ते दाखवतो. त्याचा रेप झाला. 8वीला होता तो. ही बार्शीची घटना आहे, मेट्रोपॉलिटन सिटी नाही, ठीक आहे, इथली घटना आहे. तर आपला मुलगा कुठे जातो? सायकल घेऊन रस्त्याने तो गॅंग करून चालत बोलत फिरवतो. यातले कितीतरी जणांची अशा आहेत की मुलं मायनर आहेत पण ते गाडी चालवत आहेत. कसा चालवतो गाडी? आपण असं म्हणतो, ओ बाई इंडिकेटरच देत नाही होतं. कशीही स्पीड असतात. इलेक्ट्रिक बाईकचं तर इतकं कौतुक झालं की बाजूने गेलं तरी त्या गाडीचा मला अजून आवाज येत, गाडीचा आवाज येत नाही. आणि ती गाडी फक्त मुलं चालवतात, ठीक आहे ना. 16 वर्षापासूनच्या पुढच्या मुलांना ती गाडी अलाउड केलेली आहे. आणि सीसी, तुम्ही सीसी चेक करा ना त्याचा. आपण एवढा बाळांतपण करून ते लेकरू जन्माला घालायचं आणि त्या गाडीवर जा बाबा हिंडायला. अरे तुझं स्पीड काय, तू काय, मी मान्य करते त्याचे क्लासेस आहेत, त्याच्या गरजा आहेत, पण ऍटलीस्ट तुम्ही त्याला कायदे मोडायचेच आहेत का? जरा इज्जतीनं मोडत का, त्याला कायदे शिकवा. प्रत्येक कायद्याला पळवाटा असतात. असं म्हणतात, आरोपीला प्रश्न विचारला ना, बाबा तू कायदा काय म्हणला? कायदे मोडण्यासाठीच असतात मॅडम, वाचवण्यापेक्षा पळवाटा जास्त आहेत त्याच्यामध्ये. त्या कायद्यांमध्ये पळवाटा इतक्या आहेत की त्या वकिलाला जर तो कायदा वाचला गेला तर त्याच्यामध्ये म्हणजे त्या आरोपातून बाहेर कसं पडायचं ह्याचे मार्ग जास्त दिसतील. त्यामुळे तुम्ही मुलांना ऍटलीस्ट रूल तरी शिकवा की अरे बाबा हा शिस्तीत तरी गाडी चालवेल. शक्यतो देऊच नका, कारण हा गुन्हा आहे, तुम्हाला आत बसावं लागेल. शिक्षा वाढवलेली आहे, झेल आहे, दंड आहे. मुलगा काय शिकणारच आहे, जेलमध्ये तुम्ही बसणार. पण शक्य तितकं तुम्ही जमेल तेवढं गाडी देण्याचं टाळा त्यांना. ही एक स्त्री म्हणून जबाबदारी आहे आपली. त्यानंतर मी सायबर क्राईम, जसं मॅडम म्हटले, मी थोडंसं फ्रँकली बोलते सर. काय झालंय, सेक्सटॉर्शन नावाचा प्रकार आलाय. एक्सटॉर्शन तुम्ही ऐकलं असेल. एक्सटॉर्शन म्हणजे ऐकलं असेल. सेक्सटॉर्शन म्हणजे काय असतं की आता आपल्या मुलांकडे बरेचशा प्रकारचे मोबाईल, तर बाई 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 हप्त्यावर, माझा स्वतःचा आयफोन आहे बरं का, पण मला मिस्टरांनी गिफ्ट दिलाय. तर फॉर द सिक्युरिटी पर्पज दिले, बरेचसे डॉक्युमेंट्स वगैरे असतात. तर आजकालच्या लहान मुलांकडे, मला वाटतं कॉलेजच्या मुलांकडे रील करण्यासाठी आयफोन आहेत सध्या, ठीक आहे. पण त्याचा वापर कसा होतो की अननोन लिंक्स यायला लागलेत. एआय ज्याप्रमाणे म्हणतात की विज्ञान हा एक वरदान आहे, पण मला वाटतं कधी कधी तो शापाचंच काम जास्त करतो. ही एआय जनरेटेड, तुम्ही कोणाचेही फोटो एडिटिंग करून कशाही प्रकारचे व्हिडिओ तयार करू शकता. जेंट्सला पण मी म्हणजे सांगेन की अशा प्रकारचे कॉलिंग येतात की रात्री अपरात्री, हे कॉल तुम्हाला कधीही दिवसा येत नाही. 12 रात्री 12, 1, 2 मिडनाईट मध्ये तुम्हाला हे कॉल येतात. त्यावेळेस आपण झोपीत असतो वगैरे, जे काय असेल व्हॉट एव्हर इट मे बी, तिथे तुमचे ते व्हिडिओ कॉल मध्ये तुमचे फोटोज, तुमचे चेहरे, तुमची जी काय अवस्था आहे ते कॅप्चर केलं जातं. आणि हे भाषेतही झालेलं आहे सर, ते भाषेतही झालेलं आहे. तर ते कॅप्चर करून त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. ब्लॅकमेलिंग केलं जातं. काही लोक असतात की समाजात काय होईल आपलं, आणि कधी कधी बायको समजूतदार असते, कधी नसते. त्यामुळे बायकोला जे काही होतात असे गुन्हे होतात की मग तशा वेळेस काय होतं की पुरुषांनी जायचं कुठं? कारण काय आहे ना, बाईला आपल्याला छानपैकी आश्रय दिलेले आहेत, ढसा रडली की मन मोकळं, पण पुरुषांनी जायचं कुठं? त्यामुळे काय होतं की ज्या पळवाटा शोधायला जातो त्यामध्ये तो दिवसेंदिवस अडकत जातो. आणि ही गोष्ट फक्त पुरुषांची नाही आहे, तर आपल्या मुलांवर आलेलं आहे. हे कॉलेजचे मुलं, कॉलेजचे मुली, जे काही डेटा आहे, जे काही मोबाईल नंबर आहेत, त्यांचे हे स्प्रेड झाले जातात. कुठून येतात, कसे येतात, आता हे मला विचारू नका, कारण तो खूप डिटेल आहे. तर मुलांचे मोबाईल चेक करा, त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा की हे अशा प्रकारचं आहे, तुला काही प्रॉब्लेम आला तर तू मला सांग. कुठल्या मित्रांसोबत फिरतो? भाई आमचा मुलगा कुठल्याच मित्रांसोबत फिरत नाही, रूम मध्ये छान तो त्याचा मोबाईल आणि अभ्यास करायला असतो. अहो पण तुमचा मुलगा पबजी खेळतो का, फायर गेम खेळतोय? नेमका काय खेळतोय तो? गेमच्या आहारी गेलेला आहे. आता काय झालं माहितीये का, रमी ऍप बोनस आहे, 11,000 रुपये घ्या, तुम्हाला बोनस मिळेल आणि तुम्ही रमी चालू करा. बरेचसे मुलं आधी गेले, इव्हन मुली सुद्धा गेलेले आहेत. 0 रुपीज वर तुम्ही लुडोच आहे ना ते, असं खेळतात पासे, हा 0 रुपीज वर तुम्ही लुडो चालू करा. त्यामध्ये त्यांनी जे काही बँकेचे वगैरे आहेत की ते कर्ज, म्हणजे ते स्वतःच कर्ज देत आहेत आणि तुम्हाला खेळायला लावतात. ह्या आपल्या मुलांमुलींकडे ह्याचं लक्ष द्या. आणि वर्किंग पॅरेंट आपण असलो, आता सगळेच वर्किंग असल्यामुळे मी वर्किंग वर बोलते, जर विदाउट वर्किंग असेल तर त्यावर पण शेवटी 5 मिनिटं बोलेल मी. तर माझ्या कळकळीची एवढीच विनंती आहे की ज्या काही केसेस चालवल्या आहेत की तुमच्या थ्रू, की म्हणतात ना
दोन बायका कधी गप्प बसल्यात ऐकले? बाई दोन बायका शांत बसल्या होत्या. दोन बायका भेटल्या ना, अख्खं जग भेटलं आम्हाला. तर युआर द माउथ पब्लिसिटी. हे जे नॉलेज आहे तुम्ही स्प्रेड करू शकता. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता की आता सध्या काळाची गरज काय आहे. तुम्ही मैत्रिणी गाडीवर बसून विजिटला जावा. कुठेच ग तू? हा आलेच मी, निघाले, चला. तुम्ही तुमच्या मुलीकडे जावा, तुम्ही तुमच्या मुलीकडे जावा. एकमेकींना साथ असले की आधार पण येतो. ठीक आहे. हा एक मुद्दा झाला की गेम वगैरे. तशा वेळेस तुम्ही माझ्या मते मुलांचे आणि मुलं हुशार आहेत, सरशीरची वगैरे डिलीट करते. त्यामुळे थोडस म्हणजे अवघडच आहे आपल्याला. तरी पण अचानक विजिट वगैरे मी जे सांगितलं की रात्री अपरात्री जाऊन त्यांचे रूम चेक करणं, ते गेल्यानंतर त्यांचे बँक चेक करणं, मुलींकडे काय काय नवीन गोष्टी येतात, मुलांकडे काय काय नवीन गोष्टी येतात. गालाला एक अशा प्रकारची व्हाईट कलरची स्ट्रीप असते. केमिस्ट्रीला ते काय पेपर म्हणतात की सध्या त्या प्रमाणात मिळतं की ते काहीतरी जिभेवर ठेवलं तरी त्याची नशा काहीतरी म्हणजे मुलांना मिळते. तर तशा प्रकारच्या काही वस्तू मुलांकडे मिळतात का? मुली सुद्धा आहेत. पुण्याच्या रस्त्यांवर बऱ्याचशा मुली आपण बघितलेल्या आहेत गोंधळ घालताना, पिऊन लेट नाईट ड्रिंक्स वगैरे. मुली शिकणं झालं, जबाबदारी संपली नाही, ती वर्किंग करते. आजकाल MNC मध्ये शनिवार रविवारी काय तर एनर्जी त्यांना काम करण्यासाठी. पब मध्ये, पब हाताला शिक्के मारायचे आणि जाऊन पब मध्ये जे काय असेल ते. जावा तुम्ही, अचानक जावा, व्हिजिट करा. आपल्या मुलांना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. मग काम करत करत मग भले तुम्ही रजा टाका, तुम्ही काय करता मला नाही माहित, पण हे सध्या समाजात घडतंय. हे मला तुमचं सांगणं माझी जबाबदारी आहे. त्यानंतर मी दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती की सध्या की जाता जाता सांगते की ते व्हॉट्सअपला मेसेज चालतो की माझे आई वडील जे सुनेकडे असण्याऐवजी मुलीकडे असते तर वृद्धाश्रम काढावे लागले नसते. काय म्हणतात की सून सासूला त्रास देते, सासऱ्याला त्रास देते आणि मुलीकडे असती तर मग त्रास झाला नसता. तसं नसतं. मग त्यापेक्षा अशी संकल्पना आली तर की जर आपण जावाईच लग्न करून आणला तर मुलीच्या जे काही डावरी देत आहे, हुंडाबळी देत आहे ते सुद्धा होणार नाही. कळलं का? म्हणजे की जर तुम्ही इकडे आहे तर मग ते त्यांचे जे काही डावरीसाठी तिचे छळवणूक होते, जे काही त्रास होतो तोही होणार नाही. मग असं करू आपण, बरं झालं, चालतंय. इकडून आपण प्रथा बदलू की आई वडिलांच्या ऐवजी जावायला चांगल्या. सॉरी म्हणजे तुम्हाला कळतं का की प्रत्येक गोष्टीला एका बाजूला एका नाण्याला दोन बाजू असतात. तसे की जाता जाता शेवटी थोडी पुरुषांची पण बाजू घेते. बरेचसे नाराज झाले ते असं. हुंडा बळी जातो, हुंड्यात बळी जातो मुलीचा. पुन्हा डावरी देताना त्रास झाला, पैसा मागितला, प्रॉपर्टी मागितली. तर माझ्याकडे एक पक्षकार आले होते. तर ते काय म्हटले की मॅडम लेडीजला त्रास देताय पण हुंडा देण्याची जबाबदारी तर वडील आणि भावाचीच आहे. मग त्यात आमचं नाव कधीच नाही. त्यात आमचं नाव कधी नाही आलं की अरे ह्यांना एवढा हुंडा गोळा करायचा आहे, अरे या बिचाऱ्याला याच्या बहिणीचं लग्न लावायचं आहे. मग आम्ही पुरुष समाजाने काय केलंय म्हटलं की आम्हाला एवढा त्रास होतो ते कुठे गेलं. तर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की तुमच्यावर जबाबदारी पैसे गोळा करण्याची आहे. तुम्ही दिलं, तुम्ही नाही दिलं, मुली गेली मेली सगळं झालं तिथं, पण प्रत्यक्षात त्या स्त्रीला तिथं भोगायचंय. उठता बसता तुम्ही भोगायचे आहे. कधी कधी म्हणजे जे काही आहे आजकाल, आधी पूर्वी रपा दोन मारून मोकळं तरी करत होते. बट नाउ अ डेज देयर इज अ सायलेंट ट्रीटमेंट. सायलेंट ट्रीटमेंट इतकी घातक आहे. एनेक्झायटी, एनेमिया, डिप्रेशन. व्हॉट इज द सायलेंट ट्रीटमेंट? दिस इज द सायलेंट ट्रीटमेंट. काही मला त्रास होतो, काय होतं बाई आम्ही तर तिला काहीच बोललो नाही, विचारा तुम्ही नाही हो, आम्ही तिला एका शब्दाने दुखावलं नाही. दिस इज द सायलेंट ट्रीटमेंट. कार्यक्रमात गेलो ऍक्टिंग करायला नाही, यू नो दॅट. आणि ते किती इन्सल्टेड. अरे मी एवढी एज्युकेटेड आहे आणि हे मला अशी ट्रीटमेंट देतात. बाय ह्याचा ज्यावेळेस बाई विचार करायला आणि सगळं सुख आहे, पण मी सायलेंट ट्रीटमेंट कुठेतरी डिप्रेशन मध्ये पाठवते ना. हे का नाही कोणाच्या लक्षात येत आहे? तुला मारलं का त्याने? माझं लग्न झालं, 25 कुटुंबाचं घर होतं माझ्या, म्हणजे अजूनही जॉईंट फॅमिली आहे.
माझ्या आईला म्हटलं आता ठीक आहे ना, 4-5 माणसाचं काम मी करू शकते. माझ्या आईने मला सरळ म्हटलं, बाई काम करून पडलीस की चक्कर येऊन पडलीस की मी तुला येते सलाईन लावते जाते, याच्या व्यतिरिक्त मला काही सांगायचं नाही. कुठला काळ होता आपण भोगला, पण आता सायलेंट ट्रीटमेंट. आम्ही तिला काही बोलत नाही, इतकं बोलत नाही की तिला फार एकटीलाच टाकलं. त्यातून तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या, कारण एक स्त्रीच एका स्त्रीला वाचवू शकते. ऐकून घ्या, बोला तिच्याशी, कारण हे आत्महत्येचं प्रमाण जे वाढलेलं आहे, कारण मी सांगितलं तर ते बाहेर कोणाला कळेल का? एकाचं 2 गुण कळेल का? एकाचं 3 गुण कळेल का? नाही. जर तुम्हाला कधी कोणाला वाचवता येईल तर ऐकून घ्या ती काय बोलते. आम्हाला सल्ले नकोय, आम्हाला सल्ले नकोय. तू भांडे घासायचं हो म्हण, तू कपडे घासायचं हो म्हण, नाही. ऐकून घ्या आम्हाला, मी काय म्हणते, आम्ही काय बोलतोय. तू मैत्रीण आहेस ना, तू ऐकून घे. सजेशन नको मला, मला माहिती काय करायचंय. शेवटी जाऊन तिथे भांडे घासायचे मला, पण तू ऐकून घे ना. माझं मन गळगळू दे, मला रडू दे. ऐकून घ्या तुम्ही, तुम्ही ऐकून घ्या. छोट्या छोट्या किटी पार्ट्या होत आहेत, तुम्ही मुलांना नेतात, मोबाईल घेऊन बसवतायत, मुलं बघतायत. तुम्ही नवऱ्याविषयी काय बोलताय, सासूविषयी काय बोलताय, नंदविषयी काय बोलताय. त्या मुलाच्या मनात विष कालवलं ना तुम्ही. अरे बायका एकत्र झाले की पुरुषांना शिव्या देतात, सासऱ्यांना शिव्या देतात का? मुली पण ते शिकल्या. गॉसिपिंग, व्हॉट इज द रिझन? हेल्दी कॉन्व्हर्सेशन. आपण सगळे मिळून एखाद्या म्हणतात की पुरुषाला पैसा कमवायचं हे असतं की नोकरी करत करत एखादा बिझनेस पण करू शकतो का, हे डोक्यात वेळ जास्त असतं. मी पाहिलंय का, मी पाहिलंय. तर तशा वेळेस तुम्ही ज्या वेळेस हे काम करणारे असते, जे जॉब करणारे आहेत, ते 4-8 जण तुम्ही एकत्र येऊन का नाही करू शकत? एखादा साइड बिझनेस करू शकता. आज माझ्या नंतर उद्या तू जाऊन ये, अशा हेल्दी डिस्कशन करा ना. कारण जे तुम्ही डिस्कशन करणार आहे, डोळ्यासंग पावलं गेलं वाढ नाही घेऊन लागलं, ही म्हण आहे. ती ते विचार करते सतत. आपण एखादी गोष्ट विसरायचा प्रयत्न करतो आणि आपण चर्चेतून तेच शिकतो. बाहेर या त्यातून, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा हा की कधी कधी जॉब करताना आपल्याला घरी बसावं लागतं, नोकरी सोडावी लागते. तशा वेळेस काय करायचं? तशा वेळेस त्या स्त्रीवर सर्वात मोठी जबाबदारी आहे, कारण ती एक समाज निर्माण करते. आपल्या मुलांना सुशिक्षित करून किंवा आपल्या मुलांच्या आसपासच्या मुलांना ज्यावेळेस ती लक्ष देते, तर तिच्यावर समाज निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी येते. मला मान्य आहे आपल्याला घरी बसावं लागतं, पण ज्यावेळेस मुलं शाळेतून येतात, अभ्यासाला बसतात, आई काय करते? काय करू, मला कंटाळा आला, तो अभ्यास करतो, मी मोबाईल घेऊन बसले. नका, वाचनालयाला जावा, पुस्तक घेऊन बसा. तुम्ही पुस्तक वाचताय. आपण बघा, आपण ज्यावेळेस जेवत असतो, लेकरू जेवत नाही, पण ज्यावेळेस आई जेवायला बसते, येताना 2 घास खात असते. म्हणून पुस्तक घेऊन बसा त्याच्या समोर. आज नाही बसेल, उद्या नाही बसेल, परवा तरी बसेल. मग आई काय करते? पुस्तक वाचते. रुजवावे लागतात. दे आर नॉट लिसनर, दे आर फॉलोअर्स. ते आपल्याला फॉलो करतात. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की सध्या समाजात आपण मुला मुलींकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. एक आई म्हणून, एक सून म्हणून किंवा जे काही असेल, एक स्त्री म्हणून मला ऐका आणि आपल्या पाल्यांकडे. आणि असं नाही की हे माझंच बाळ, आपलं ते बाळ आणि दुसऱ्या त्याचे काढतं, तसं नाही. लक्षात आलं तर आपल्या मैत्रिणींना सुद्धा तुम्ही समजावून सांगा की हे असं चाललेलं आहे, तू लक्ष दे. त्यामुळे कसं होईल की चांगला समाज, हेल्दी समाज जो आहे तो घडला जाईल. आणि चांगला समाज घडवण्याची, चांगला देश करायची ही जबाबदारी आपल्या गृहिणींवर सर्वात जास्त आहे. ती आपण व्यवस्थितपणे पार पाडूया. आणि भांडायचं काय, एकाने पसरायचं असतं, दुसऱ्यांनी आवरायचं असतं. आपणही कधी कधी बेधडकपणे पसरायचं, आवरतील तर आवरतील, नाही मन आहे. एकाने पसरायचं तर दुसऱ्यांनी आवरायचं. अहो तुम्हीच पसरणार, आम्ही किती आवरायचं? आम्हीही पसरतो. कधी कधी तेही दाखवा बघ किती त्रास होतो. खरं की खोटं? इथून पळत जाऊन स्वयंपाक करायचा, हे करायचं तर नाही होत. ठीक आहे, बघू काय करतो. आमचंही जरा आम्ही पसरतो, आमचंही मन करतं पसरवायचं. त्यामुळे जगा, जिथं आहे तिथं जगा. देवानी एक आयुष्य दिलंय, एक आयुष्य दिलंय. लहानपणी वडिलांच्या छत्राखाली, नंतर मी नवऱ्याच्या छत्राखाली, नंतर मी मुलाच्या छत्राखाली. आणि 7वी 8वीला मुलं गेल्यानंतर नवरा कामाला जातो. आपण मुलं त्यांच्या ट्युशन मध्ये बिझी होतात, वेळ लागायला होतं. अरे एवढं शिकलो होतो आपण, शिकत होतो, आता काय करायचं? आत्ताच तयारी चालू करा. काय केलं पाहिजे, आपण काय करू शकतो त्या काळामध्ये. त्यामध्ये काय होईल की महिलांचं डिप्रेशन मध्ये जाण्याचं प्रमाण, हे जे अनेक्झिटी आहे, चिडचिडेपणा आहे, एका वयामध्ये येत असतो, ते कमी होत जाईल. आणि तुमचं वेळोवेळी मुलांकडे लक्ष आल्यामुळे मी काय म्हणते की 100 आपण 40 जरी पोरं वाचवू शकलो
आपण खूप जिंकलो, आपण खूप जिंकलेलो आहोत. त्यामुळं माझ्या मते तर मी खूपच बोलतेय, भावनेच्या भरात वाहतच जातेय की मला म्हणजे एक मिळालेलं आहे हे. आणि मी की तुम्ही एक अशा आहात की एकीने 10ला जरी सांगितलं तर बघा ना तुम्ही की एक 200-300 जणी तरी सहज हे नॉलेज त्यांच्यापर्यंत जाण्यासारखं आहे. ठीक आहे. आणि मॅडम म्हटल्यासारखं की खरंच आजकाल लाईफची ही जी आहे काय म्हणतात राहिलेली नाहीये, गॅरंटी राहिलेली नाहीये लाईफची. माझ्याकडे माझी मैत्रीण आली होती, तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला होता. सुखी कुटुंब, नवरा बिझनेस, आपलं आपलं खाणं पिणं बिझनेस करणं, तिने छान सुखी संसार, 3 मुलं सांभाळणं, आपलं आपलं काम करणं, तिला काडीचाही त्रास नाही. नवरा गेला, बँकेचं खातं माहित नाही, बँकेचा नंबर माहित नाही, बँकेत किती पैसे माहित नाही, शेतीचा गट नंबर माहित नाही, शेतीच्या चतुर्सीमा माहित नाही, घराचा नंबर माहित नाही, घराचा उतारा माहित नाही. मग काय माहित आहे? 3 मुलं माहित आहेत आणि जबाबदाऱ्या माहित आहेत. तसं नको. मी म्हणत नाहीये लाईफ कमी झालेली आहे. आज अटॅक येत आहेत, ऍक्सिडेंट येत आहेत, स्त्रीला येत आहेत, पुरुषाला येत आहेत. तुम्ही नवरा बायको बसा, एकमेकांच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल एकमेकांना सविस्तर माहिती द्या. एक्स्ट्रा काय करायला पण अपवाद आहेत. म्हणजे बाई शॉपिंग मध्ये उडवत असेल किंवा नवरा बाहेर उडवत असेल तर त्यांना नका सांगू. पण तुमचे हे जे काही महत्वाचे आहेत की उद्या जर अचानक आपला लाईफ पार्टनर गेला, तुम्ही खंबीर आहेत का? किंवा आपण गेलो तर आपले धागे दोरे सगळे नवऱ्याला माहित आहेत का? याची तुम्ही पूर्णपणे तयारी करून घ्या. मी म्हणेन की या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतर मी मला म्हणजे महिलांबद्दल मी म्हणताना म्हणजे मी स्त्रीबद्दल बोलणार आहे. मी बरंचसं बोललेलं आहे, बोलण्यासारखंही आहे, पण पुरुषांना बोल होत आहे. सर मला या 19 नोव्हेंबरला पुरुषांबद्दल बोलायला बोलवा, मी एवढंच बोलेन. नाराज होऊ नका तुम्ही. मी कोणी नाराज होऊ नका की पुरुषांच्या विरोधात वगैरे बोलले, तर मी 19 नोव्हेंबरला बोलवा. मी पुरुषांचे कायदे देखील, त्याचे अधिकार, त्याच्या जबाबदाऱ्या मी सगळं सांगेन सविस्तरपणे. आतापुरतं तुम्ही मला एवढ्या शांतपणे ऐकलं, मी तुमची खूप आभारी आहे. आणि मला हा मंच दिला, माझ्या कोर्टातल्या ज्या काही म्हणजे माझ्या जे मनात खतखत होतं ना की आई मला सांगायचंय, मी कुणाला सांगू, कसं सांगू, कुठे सांगू, पण तुम्ही अशा तावडीत सापडलात ना मला सगळीकडे. पटापट जे सांगायचं होतं ना पटकन सांगून घेतलेलं आहे. तर तुम्ही माउथ पब्लिसिटी करा, अवेअरनेस क्रिएट करा, आपल्या मुलाला, आपल्या मुलाचं आसपासच्या वातावरणाला हेल्दी ठेवा. आणि म्हणजे म्हटले पाहिजेत मुलं, अरे कोण त्या बाजूला मॅडम काय म्हणते, आल्यापासून माझी आई पूर्ण बदलली. तर अशा प्रकारे तुमच्यात तुम्ही सगळे जे काही आहेत ते बदल करा. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, छान, मला खूप आवडलं. आणि मला आज महिला दिन साजरा झाल्यासारखं वाटतं. गेले 4 दिवस मी कार्यक्रमच करतेय, पण आज मला तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप आनंद झाला. आणि तुम्ही सतत पुढे जावं, सक्सेसिव्ह व्हावं, की तुमचं फ्युचर ब्राईट होता तुमच्या मुलांचंही फ्युचर ब्राईट व्हावं, हीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि सगळ्यांच्या आभारी आहे, मला बोलवलं त्याबद्दल पण आभारी आहे. सर काही चुकलं असेल तर सॉरी.